आज या ठिकाणी सांगलीमध्ये ओबीसीचा आरक्षण बचाव महाएल्गार मेळावा येत्या 11 ऑगस्ट रोजी लाखोंच्या संख्येनं या ठिकाणी ओबीसी बांधव उपस्थित राहून हा महाएल्गार मेळावा संपन्न होत आहे। या मेळाव्यासाठी सांगली जिल्ह्यातूनच नव्हे तर आसपासच्या जिल्ह्यातून सुद्धा हजारोंच्या संख्येनं या ठिकाणी समाज बांधव जे ओबीसी समाज बांधव या ठिकाणी येणार आहेत। या मेळाव्यासाठी मार्गदर्शन करण्यासाठी सन्माननीय आमचे नेते भुजबळ साहेब या ठिकाणी येणार आहेत। त्याचप्रमाणे या मेळाव्यासाठी मी स्वतः असणार आहे, गोपीचंद पडळकर असणार आहेत, आमचे उपोषणकर्ते आमचे संघर्ष योद्धा आमचे लक्ष्मण हाके, त्याचप्रमाणे मंगेश ससाणे, त्याचप्रमाणे नवनाथ वाघमारे हे सुद्धा या मेळाव्यासाठी मार्गदर्शन करणार आहेत। या ठिकाणी मुस्लिम समाजाचे नेते शब्बीर अन्सारी असतील, आमचे महादेव जानकर असतील, आम्ही पंकजाताईंनाही बोलवलेलं आहे, त्याचप्रमाणे वडेट्टीवार साहेबांना या ठिकाणी बोलवलेलं आहे। आणि अशा प्रकारे ओबीसीचे सगळे मोठे नेते आमचे अण्णासाहेब डांगे आमचे ज्येष्ठ नेते आहेत तेही या मेळाव्यास मार्गदर्शन करणार आहेत। ओबीसीचे सगळे नेते एकाच व्यासपीठावर सगळ्या पक्षाचे घेऊन या ठिकाणी आम्ही एल्गार जो आहे तो या ठिकाणी करणार आहोत। आणि कुठल्याही परिस्थितीत ओबीसी आरक्षणाला जो आहे तो कुणी धक्का लावायचा प्रयत्न केला तर त्याला या महाराष्ट्राच्या राजकारणातून हद्दपार करण्याचा एल्गार जो आहे तो या ठिकाणी आम्ही केल्याशिवाय आम्ही राहणार नाही। ओबीसीच्या आरक्षणाला एकीकडे जरांगे आता 80% मराठा समाज ओबीसीमध्ये घुसवल्याची भाषणं करतायत, दुसरीकडे जो सगळे सोयीचा GR आहे तो जर सरकारने नाही इश्यू केला तर 288 आमदार त्या ठिकाणी पाडण्याची भाषा करत आहेत, ओबीसी नेत्यांना पाडण्याची भाषा करत आहेत। ह्याला सुट्टी नाही, त्याला सुट्टी नाही, ह्याला शिवी त्याला शिवी, हे जे सगळं सुरू आहे ह्या सगळ्याला उत्तर म्हणून हा 11 तारखेचा लाखोंच्या संख्येत होणारा महाएल्गार मेळावा आम्ही घेतलेला आहे। आम्ही रस्त्यावरची लढाई सुरू केलेली आहे। जरांगेंचं उपोषणाला आमच्या हाकेने सुद्धा उपोषणानेच उत्तर जे आहे त्या ठिकाणी आम्ही दिलेलं आहे। आम्ही सुद्धा कुठं कमी पडलेलो नाही आहे। त्या ठिकाणी आता एल्गार मेळावे आमच्या त्या लाखोंच्या संख्येने त्या ठिकाणी होणार आहेत। 7 तारखेला जरांगे सांगलीमध्ये आहेत आणि 11 तारखेला आमचा महाएल्गार मेळावा होत आहे। त्या जरांगेंच्या या शांतता रॅलीच्या पार्श्वभूमीवरती हा आमचा ओबीसीचा महाएल्गार मेळावा होत आहे। त्यामुळे त्याला फार अनन्यसाधारण महत्त्व प्राप्त झालेलं आहे। एक ऐतिहासिक मेळावा जो आहे तो या ठिकाणी सांगलीमध्ये आपल्याला झालेला पाहायला मिळेल। लाखोंच्या संख्येने या ठिकाणी मुस्लिम बांधव या ठिकाणी मिरजेतील असतील, जतमधले असतील, बाकी सगळ्यातील मुस्लिम बांधवसुद्धा मोठ्या संख्येने या ठिकाणी येणार आहेत। 40 या ठिकाणी नगरसेवक ओबीसींचे आहेत। सगळे नगरसेवक जे आहेत या ठिकाणी प्रत्येक आपापल्या वॉर्डमधून जे आहे पूर्ण ताकदीनं या मेळाव्यामध्ये उतरणार आहेत। त्यामुळं महाराष्ट्राच्या या सामाजिक न्यायाच्या लढ्यातील एक ऐतिहासिक मेळावा जो आहे तो या ठिकाणी सांगलीमध्ये झालेला आपल्याला पाहायला मिळेल।